पत्रकार परिषद घेण्यासाठी काय सांगा? महत्त्वाच्या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि इतर घटक पक्षांची भक्कम होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही निवडणुकांना सामोरं जात आहोत. आतापर्यंत या युतीच्या संदर्भामध्ये कुठलाही क्लॅश झालेला नाही. ग्राउंडवरती आमच्या आघाडीमधल्या सगळ्याच पक्षातील कार्यकर्ते ताकदीनं काम करताना दिसत आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो होता तो जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आमच्यावरती जे काही आरोप करण्यात आले त्यामध्ये चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्याचं कारण आजपर्यंत कधीही भाजपच्या हातामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका नव्हती. त्यामुळं याच्यापूर्वीची जी काही कामं झालेली आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहेत. परंतु अशोक चव्हाण विसरूनच गेलेले आहेत की ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, ते तिकडे गेले. ते कधी कधी असा ट्रान्सफर आमच्याकडे करतात मनाला. आणि त्यामुळं ते बोलताना बोलले की हा तर आमचाच. अरे बाबा, आमचा जाहीरनामा तुम्ही चोरला आहे खऱ्या. आमची कामं तुमची आहेत म्हणून तुम्ही दाखवली. तुम्हाला खुर्चीवर कधी बसायलाच मिळालं नाही, तुमच्या हातात कधी सत्ताच नव्हती, तर ती कामं दाखवण्याचा तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे? पण आता नीतिमत्ता वगैरे या सगळ्याची चाड यांनी कुठलीही बाळगलेली नाही. आणि त्यामुळं तो जाहीरनामा हा खऱ्या अर्थानं आमचा जाहीरनामा आहे, एवढं आम्हाला या निमित्तानं सांगायचं. तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आघाडीच्या निमित्तानं आमच्यामधले काही कार्यकर्ते हे पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तर त्यांच्यावरती काँग्रेस पार्टीने कारवाई केली आहे, त्यांचं निलंबन केलं आहे. या 3 मुद्द्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद झाली. निलंबनामध्ये रायगोळ्यांच्यावरती आधीच कारवाई झालेली होती. त्याच्यानंतर दुसरे मुंतजीपवरती कारवाई करण्यात आलेली आहे. मनीष कांबळेंच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. आणि प्रदेशाध्यक्षांनी सक्तपणानं महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जिथे कुठे या एक्स्ट्रीमिस्ट फोर्सेसच्या सोबत म्हणजे भाजप असो, अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदे गट असो यांच्याशी जुळून घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. ही काँग्रेसची भूमिका आहे, ही राष्ट्रीय पातळीवरची भूमिका आहे. निवडणुकीनंतर अजित पवार काँग्रेस सोबत म्हणजे आले तर तुम्ही सोबत नाही, सोबत जाणार नाही. ओके सर.